तर एका कुकरमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, एक 3-4 चमचे, मीडियम आकाराचा कांदा अर्धा बारीक चिरलेला आणि मीडियम आकाराचा टोमॅटो तो देखील अर्धा बारीक चिरलेला आपल्याला घालून घ्यायचा आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आपल्याला त्याच्यात घालून थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे ह्याच्या रीतीने. आता 5-6 गाजर आपल्याला असे बारीक कट करून घ्यायचे आहेत. थोडेसे जाडसर ठेवा, साल काढायची काही आवश्यकता नाही, साल पाहिजे त्याला, आणि ते देखील याच्यात घालून घ्यायचे. एखाद मिनिट त्याला मिक्स करून घेऊ, फ्राय करून घेऊ. आता त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं आणि झाकण लावून 3 मध्यम आचेवर शिट्या काढून घ्यायच्या आणि 4थी शिटी दाबून ठेवायची. हे बघा, आता कुकर आपलं थंड झालेलं आहे. गाजर हे सॉफ्ट झाले पाहिजे. हे बघा, आता छान रीतीने सॉफ्ट झालेले आहेत. हे सॉफ्ट होणं खूप गरजेचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि मगच त्याची प्युरे करायची आहे. पूर्णपणे हे थंड पाहिजे. हे बघा, अशा रीतीने छान एकदम बारीक अशी प्युरी करायची त्याची. आता पातेलं मध्यम टेम्परेचरवर गरम करायचं, त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचे. अर्ध्या ग्लासापेक्षा थोडंसं जास्त असं पाणी त्याच्यात घालायचंय, मिक्स करून घ्यायचे हे अशा रीतीने. हे बघा, याची कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची. इथे अर्धी वाटी मी दूध घालून घेतलंय त्याच्यामध्ये आणि दुधामुळे त्याचा रंग बघा किती छान आलेला आहे. एक असा मिल्किश थोडासा त्याचा रंग खूप सुंदर दिसतोय. आता इथे थोडंसं दाणेदार वाटलेलं काळं मिरं त्याच्यात घालून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं. त्याला एक वेळेस मिक्स करून घेऊ. ह्या स्टेजला तुम्हाला जर बटर त्याच्यामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही 1 चमचा बटर त्याच्यात टाकू शकता. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात. आणि हे बघा, किती सुंदर आपला कॅरेट सूप म्हणजे गाजरचा सूप पिण्यासाठी रेडी आहे. खूप युनिक रेसिपी आहे आणि एकदम प्रोफेशनल रेसिपी आहे ही. जसं रेस्टॉरंटमध्ये बनवतात अगदी त्याच पद्धतीनं मी तुम्हाला दाखवलेलं आहे, शेअर केलेलं आहे. आणि थंडीमध्ये तर अतिशय उत्कृष्ट लागतो हा सूप. आरोग्यालाही खूप पौष्टिक आहे. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यावर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.